तेव्हा त्या पार्टीकडे बहुमत नसतं. ओके, तेवढे कॅन्डिडेट्स नसतात. मग ते काय करतात, दुसऱ्या पार्टीची मदत घेतात. त्याला म्हणतात संमिश्र मंत्रिमंडळ. ठीक आहे. हो हा, उद्या कोणती एक्झाम आहे तुमची? युनिट 2 आता चालू आहे अजून काही जणांची. टीचर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र. अच्छा, म्हणजे अजून एक्झाम चालू आहे, सगळ्यांची एक्झाम संपलेली नाही अजून. काही जणांच्या हो हो समजलं मला, काही जणांच्या झालेल्या. अजूनपर्यंत सुरूच झालेला नाही. काय झालेलं नाही? टीचर सुरू झालेली नाही. टीचर युनिट टेस्ट अजून सुरू झालेली नाही. ओके, टीचर आमची युनिट टेस्ट 27 ला होणार आहे चालू. कोणाकोणाकडे झाल्या टीचर एक्झाम आणि कोणाकोणाकडे होईल टीचर, आणि कोणत्याकडे कोणाकोणाकडे नाही झालेत का? जानेवारी पासून सुरू होणार. टीचर आमच्या ओके, ठीक झाल्या. आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. आता मला एकदा फक्त सांगा की तुम्हाला स्क्रीन दिसते आहे? यस मॅम, दिसते. 11वा पाठ. Yes, ma'am. हा, 11वा आपण काय करणार आहोत. आता मला तुम्ही सांगा, आपला तर तुमचं जसं युनिट 2 मध्ये काय होतं, सिलेबस तुमचं होतं 10व्या धड्यापर्यंत तुमचं होतं है ना. सिलेबस मध्ये 8वा 9वा आणि 10वा धडा होता. हा, मग तो आता झालेला आहे. हा, मग जो आता जो सिलेबस आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स असणार आहेत तुमचे? समतेचा लढा वगैरे. थांबा, मला जरा काढू द्या. हा, तुमच्याकडे असणार आहे 11वा 12वा 13वा आणि 14वा धडा है ना. समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती, होय ना. नागरिकशास्त्रामध्ये राज्यशासन आणि राज्याची निर्मिती असे म्हटलंय टीचर. नागरिकशास्त्रामध्ये आहे राज्यशासन आणि लोकशाही, बरोबर आहे ना. ओके, येस. हा, मग आज आपण काय करणार आहोत? सी, आज आपण आहे ना पीडीएफ ची मदत घेऊन शिकणार आहोत. कारण आम्हाला म्हणजे आजपर्यंत माहित नव्हतं की तुमचं सिलेबस काय आहे. कदाचित तुम्हाला नियती मॅमने विचारलेलं ना, मग सिलेबस काय आहे. ठीक आहे, टीचर विचारलेलं होतं. ठीक आहे. मग आपण आज काय करूया, इतिहासाचा नवीन धडा चालू करायचा का, समतेचा लढा. ज्या ज्या स्कूल्समध्ये, ज्या ज्या शाळांमध्ये युनिट 2 एक्झाम झालेली आहे, ठीक आहे, तिकडे पुढचा पोर्शन शिकवायला सुरू केलं. अच्छा, म्हणजे आता ज्यांची एक्झाम नाही, हा, ज्यांची एक्झाम नाही झाली आहे तिकडे तो अजून चालू व्हायचा आहे है ना. ठीक आहे, मग आता आपण काय करूया. एक्झाम बाकी मॅम. हा, ठीक आहे ना, म्हणजे तुमचा एक धडा नंतर होणार. तर मग आता तुम्ही काय म्हणता, आपण हा धडा चालू करायचा ना, आधुनिक लढा चालू करायचा. हा, मग सगळ्यांनी काय करा, तुमचं पुस्तक काढा आणि त्याच्यामधून हा धडा काढा. आता धडा तसा पाहिला तर मोठा आहे. ओके, त्यामुळे आपला हा पूर्ण एका लेक्चर मध्ये होणार नाहीये. अर्धा आपण आज करूया आणि अर्धा आपण पुढच्या शुक्रवारी करूया. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. मॅम, या लेसनचे 5 पेज आहे मॅम पूर्ण. हो, तेच आमच्या ना. बुक मध्ये. हो हो, सेम हिअर ना, इकडे पण तुम्ही बघू शकता ना, 5 पेजेस आहेत. ठीक आहे. हो आणि मॅम. मग आपण एकाच ह्याच्यात घेतलं तर खूप घाई होते, ते खूपशा गोष्टी पटापट पटापट सांगायचं. ठीक आहे, त्यामुळे आपण थोडं ठीक आहे. चला, आता आता समतेचा लढा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आपल्याला काय पाहिजे होते, आपले अधिकार पाहिजे होते किंवा आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे होतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये काय झालं, खूप क्रांतिकारकांनी वेगळ्या वेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतले. तर त्यामध्ये काही क्रांतिकारी होते जहाल मतवादी, काही क्रांतिकारी होते मवाळ मतवादी, होय ना. आणि मग त्याप्रमाणे काय केलं, क्रांतिकारकांनी आपल्या आपल्या परीने, ओके, आपलं म्हणतात ना, एक मोलदान दिलं, मोलाचा एक वाटा उचलला आपल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही जणांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला, काही जणांनी काय केलं, हिंसेचा मार्ग अवलंबला. ओके, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ झाली. ओके, आणि मग या अनुषंगाने आपण काय केलं, 1857च्या उठावानंतर खूप काही आपल्या क्रांतिकारी चळवळी झाला. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जी इंग्रजांची दडपशाही होती, ओके, ती आपण परतवून लावायचा प्रयत्न केला. आता त्याच्यानंतर काय झालं होतं की आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये
ओके, ह्या सगळ्या लढ्यांचा, हे जे स्वातंत्र्य लढे आहेत त्या सगळ्यांचा अतिशय मोठा महत्वाचा वाटा आहे. ठीक आहे. आता हा लढा कसा होता? मानव मुक्तीच्या व्यापक तत्वावर, म्हणजे मानवाची मुक्ती झाली पाहिजे. कुठून झाली पाहिजे? तर इंग्रजांच्या जाचक वागण्यावरून. ओके, ह्या माणसांची, आपल्या देशाची मुक्ती झाली पाहिजे. हा एक बेसिक काय होतं? प्रिन्सिपल होतं या लढ्याचं. ओके. येस मॅम. हो मॅम. Yes, मॅम. हो मॅम. येस मॅम. हा एक हो, काय होता? teacher. हा एक उद्दिष्ट होतं. आणि मग काय झालं? त्यामुळे या लढ्याच्या ओघामध्ये काय झालं? आपल्या पारतंत्र्याबरोबर जी सरंजामशाही होती, सामाजिक, आपल्याकडे सरंजामशाही होती, आपल्यावर काय होतं? ब्रिटिशांचं राज्य होतं, ते एक होतं. दुसरं म्हणजे काय होतं? येस, सामाजिक विषमता होती है ना, आपल्याकडे सामाजिक विषमता होती ना. येस मॅम होती. काय होतं? हा, Yes. सामाजिक विषमता आली होती आपल्याकडे. नंतर दुसरं काय होतं? आपलं आर्थिक शोषण होत होतं. आपल्याकडे आदिवासी जे होते किंवा आपले शेतकरी बंधू होते त्यांच्यावर आर्थिक शोषण होत होतं. हा, या गोष्टींनाही हो काय मॅम. केला आपण? हो या मॅम. लढ्यामध्ये त्यांना विरोध केला. ठीक आहे. म्हणजे काय झालं? टीचर स्वातंत्र्याप्रमाणे वेगवेगळे महसूल गोळा करायचे. काय झालं? हा, आपल्याकडून काय करायचे? वेगळे टीचर वेगळे वेगवेगळे कर महसूल वसूल गोळा करायचे. हा, कर वसूल करायचे. ठीक आहे. महसूल. नंतर काय करत होते? आपल्याला राहायला जागा देत नव्हते. अशा खूपशे गोष्टी आपल्यावर काय होत्या? त्या लादल्या होत्या. ठीक आहे. अन्याय पण करत मग होते झालं टीचर काय? ते. काय करत होते? अन्याय अन्याय. करत होते. हा, अतिशय अन्याय करत होते. ठीक आहे. मग आदिवासीकडून सुद्धा कर गोळा करायचे. आदिवासींकडून सुद्धा कर गोळा करायचे. ठीक आहे. मग या लढ्यामध्ये आपण काय झालं? आपला एक हेतू होता स्वातंत्र्य, है ना. पण फक्त स्वातंत्र्याचा एक हेतू होता का? नाही. तर ह्याच्याबरोबर समताही आपल्याला पाहिजे होती. आपल्या सगळ्या लोकांमध्ये समतेची वागणूक पाहिजे होती. आपल्याला समानतेने काय पाहिजे होतं? आपल्या राजकारणामध्ये पण भाग घ्यायचा होता. आणि मग ह्या दृष्टीने, ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने काय केलं? शेतकऱ्यांनी लढा दिला, है ना. आपण बघितलं शेतकऱ्यांचा लढा आपण बघितला. नंतर कामगारांचा पण लढा पाहिला ना. कशात पाहिलेला आपण? सोलापूर गिरणी कामगारांचा लढा पाहिला. नंतर सगळ्या लढ्यामध्ये स्त्रियांचं, हा, ओके. पण ह्या सगळ्या लढ्यांमध्ये काय आता स्त्रिया कुठे मागे होत्या का? नाही, नाही है टीचर. ना. नाही मॅम. नाही, सगळ्या पुढे होते. आपल्याला खूपशा काय झालं? महिला नेतृत्व आपल्याला मिळालं. आणि दलितही हे काय होते? ह्या चळवळीमध्ये समान योगदान त्यांनी दिलं होतं. ओके. येस. हो. मग जेव्हा आपण चळवळींचा विषय मांडतो किंवा लढा बोलतो, तेव्हा लढामध्ये आपण कोणी एखादा पर्टिक्युलर ग्रुप बद्दल नाही विचार करू शकत. आपण या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण याच्यात काय बघणार आहोत? की सगळ्यांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कसा लढा दिला हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता शेतकऱ्यांचा जो लढा होता तो आपल्याला, ओके, ह्या शेतकऱ्यांची जी हालाकीची परिस्थिती वगैरे होती ती आपल्याला जास्त प्रकर्षाने कशातून दिसून आलेली माहिती? दीनबंधू जे होते, ओके, त्यांनी काय केलं? दीनबंधू मित्र, ओके, यांचं काय होतं? नीलदर्पण. ठीक आहे. नीलदर्पण हे काय होतं? एक त्यांचं नाटक होतं. हे नीलदर्पण, नील म्हणजे काय? नीळ. ओके. तर ह्या नाटकाद्वारे त्यांनी काय केलं? बंगालमध्ये जे आपले शेतकरी होते त्यांच्यावर जे काय म्हणतात अन्याय झाला होता, त्यांना काय केलं होतं? जबरदस्ती नीळ उगवण्यासाठी भाग पडलं होतं ब्रिटिशांनी. आणि नीळ उगवल्यामुळे होणार काय होतं? विचार करा, सगळीकडे नीळची शेती केली तर लोकांना खाण्यापिण्याची शेती कशी करता येणार? है ना. ह्याच्यामध्ये आपण आणि काही वर्ष जर नीळची शेती केली तर काय होत होतं? जमीन नापीक बनत होती. नापीक. ओके. हो आणि मॅम. दुसरी गोष्ट हो म्हणजे मॅम. आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं? की हे केल्यामुळे आपल्याकडे खाण्यापिण्यासाठी आपल्याकडे काहीही पुरणार नव्हतं. ओके. तर अशी ही हालाकीची परिस्थिती होती. मग शेतकऱ्यांनी काय चळवळ केली? आता ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? सगळ्या वर्गांमधून, ओके, जसे शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला यांनी काय काय चळवळी केल्या. ठीक आहे. मग ब्रिटिशांचं हे आर्थिक धोरण जे होतं, जे अतिशय जाचक होतं आपल्यावर, ओके. मग जमीनदार होते त्याच्यामध्ये, फक्त त्याच्यात ब्रिटिशच होते का? त्याच्यामध्ये आपल्या लोकांना राग कोणाचा होता? आपल्या लोकांना राग होता जमीनदार यांचा पण.
आता जमीनदारांचा का राग असेल आपल्याला सांगा? जमीनदार तर आपलेच होते है ना, भारताचे होते. कारण जमीनदारांना काय केलं होतं, जमीनदारांचा काय उद्देश होता की आपल्याकडून जमीनदारांना त्यांनी काय ते जमीनदार कसे होते, एक मिडलमॅन होते ब्रिटिश आणि शेतकऱ्यांमध्ये, है ना. आणि शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्याचं काम यांच्याकडे होतं. पण जमीनदार काय करायचे, एक कर वसूल करायचे, ठीक आहे, त्याच्यामधला त्यांचा स्वतःचा हिस्सा ठेवायचे आणि ब्रिटिश सरकारला त्यांचा हिस्सा द्यायचे. आणि त्यांचा स्वतःचा हिस्सा त्यांना जास्त पाहिजे असल्यामुळे ते काय करायचे, शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर वसूल करायचे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काहीही प्रेम भाव बंधुता काहीही माणुसकी नव्हती. त्यांचा फक्त एकच उद्देश होता की जास्तीत जास्त कर वसूल करायचा, ठीक आहे. आणि त्यांचं दुसरं काय होतं, जर शेतकऱ्यांनी कर दिला नाही तर त्यांच्या जमिनी जप्त करायच्या. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना जमीनदारांवर पण राग होता, ऑल्दो ते जमीनदार भारतीय होते. दुसरी गोष्ट, सावकारांवर पण राग होता शेतकऱ्यांचा. काय सांगता तुम्ही, सांगा. सावकार होते जे, त्यांच्यावर राग होता. सावकार म्हणजे कोण? ज्यांच्याकडे शेतकरी जमीन गहाण ठेवायचे. बरोबर, ज्यांच्याकडून पैसे उसनवार घ्यायचे. आणि उसने घेण्यासाठी काय करायचे, सावकार शेतकऱ्यांची जमीन नंतर घर, त्याच्याकडे जी काही प्रॉपर्टी असेल, जे काही त्याच्याकडे मालमत्ता असेल टीचर ते ती गहाण ठेवून, गहाण ठेवून घ्यायचे. आणि मग असं व्हायचं की तो बिचारा वर्षानुवर्ष राबतोय, त्याची मुलं बाळ राबतायत, पैसा देतात, तरी त्यांचं कर्ज कधी संपतच नव्हतं. ही अशी एक बिकट परिस्थिती होती. त्यामुळे ब्रिटिशांबरोबर, बघा लक्षात ठेवा, ब्रिटिशांबरोबर शेतकऱ्यांना आपल्या जमीनदार आणि सावकारांचाही अतिशय राग होता. ओके. आणि ह्यांना कोण पाठीशी घालत होतं, तर ब्रिटिश पाठीशी घालत होते, कारण ते ब्रिटिशांचं काम करत होते. आणि त्यामुळे होत होतं की शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं, बंगालमधल्या शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांना नीळ उत्पादनासाठी जबरदस्ती केली, तेव्हा बंगालमधल्या शेतकऱ्यांनी ब्रिटिश जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध काय केलं, उठाव केला. ऑब्विसली एखाद्या पॉइंट नंतर माणसाची काय होते, सहनशक्ती संपते ना. आणि मग त्यांनी उठाव केला. आणि हा उठाव काय होता, त्या उठावाबद्दल पूर्णपणे व्यवस्थितपणे एक नाटकाद्वारे प्रस्थापित केलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं नीलदर्पण, ठीक आहे. आणि मग काय झालं, हा उठाव झाला आणि 1875 साली काय झालं, शेतकऱ्यांनी या मोठा उठाव केला. आणि मग बाबा रामचंद्र ह्यांचं पुढाकाराने पण हा उठाव काय झाला, नंतर सक्सेसफुल झाला. 1857चा जो उठाव झाला होता, आपण वाचलेला, अल्ला 1857चा उद्रेक झाला होता. फक्त काय झालं होतं, फक्त काय झालं होतं, बंगालमध्ये फक्त काय झालं होतं की हा उठाव झाल्यानंतर त्यांना म्हणजे नीळचं उत्पादन करण्यासाठी बंद केलं ब्रिटिशांनी. ओके. जेव्हा ब्रिटनवरून जेव्हा सरकार आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण बंगालला काय सांगायचं, नीळ उगवू नका. दुसरी गोष्ट का सांगितली माहिती, त्यांना त्याच्यासाठी ऑप्शन मिळालं होतं दुसरं. ओके. त्याला म्हणतात सिंथेटिक. ते काय म्हणतात, किमतीने कमी पण होतं, स्वस्त पण होतं. मग त्यांनी काय केलं, या उठावानंतर बंगालमध्ये नीळ याची उत्पादनाची बंदी आणली. ओके. नीळ उत्पन्न करायचं नाही असं ठरलं. हा एक छोटासा विजय झाला होता. ओके. नंतर 1918 साली काय झालं, रामचंद्र, ओके, बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने काय केलं, किसान सभा ह्याची स्थापना करण्यात आली, ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी किसान सभेची स्थापना केली. आता ही किसान सभा म्हणजे काय होती, ही किसान सभामध्ये काय व्हायची, शेतकरी एकत्र यायचे आणि त्यांचे काही जे प्रॉब्लेम्स असतील त्याप्रमाणे काय केलं जायचं, त्याच्यावर उत्तर दिलं जायचं किंवा ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह केले जायचे. पण मग केरळमध्ये जेव्हा ही किसान सभामध्ये सगळी लोक जेव्हा एकत्र आली तेव्हा शेतकऱ्यांनी खूप मोठा उठाव केला. ओके. पण तो उठाव काय केला, ब्रिटिश सरकारने पार चिरडून टाकला, म्हणजे त्याला अतिशय फेल करून टाकला. बघा कुठे कुठे उठाव होत होते, म्हणजे ते झालं सक्सेसफुल नाही होऊ दिला, सक्सेसफुल होऊनच नाही दिला. सक्सेसफुल न होऊन देण्यामागचं कारण काय होतं, हे सगळे किसान होते, हे सगळे कोण होते, शेतकरी होते. त्यांना एक बळकट म्हणतात ना, त्यांना एक बळकट असं नेतृत्व मिळालं नव्हतं. त्यामुळे इंग्रजांना सोपं होतं त्यांना
दबावाखाली आणणं आणि हा त्यांचा जो संघटनेचा जो उठाव होता तो त्यांनी सपशेल पाडून टाकला. त्याच्यानंतर आणखी एक झाली होता उठाव, तो झाला होता 1936 साली. ओके. एन.जी. रंगा म्हणून होते, प्राध्यापक एन.जी. रंगा यांनी एक सभेची स्थापना केली होती. त्याचं नाव होतं अखिल भारतीय किसान सभा. ओके. आणि या सभेचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती. आता या सभेमध्ये काय झालं, या सभेमध्ये काय झालं, शेतकऱ्यांचे जे हक्क असतात, ओके, हक्कांचा जो जाहीरनामा असतो की हे शेतकऱ्यांचे हक्क आहेत, हे त्यांनी राष्ट्रीय सभेला सादर केले की हे हक्क आहेत आणि हे पूर्ण केले पाहिजेत. ओके. आणि मग त्यामुळे काय झालं, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये फैजपूर येथे अधिवेशन पण भरलं आणि या अधिवेशनाला हजारो शेतकरी उपस्थित होते कारण तिकडे त्यांचे प्रश्न मांडणार होते. ठीक आहे. मग 1938 साली पण काय झालं, खानदेशामध्ये, ओके, खानदेशामध्ये अतिवृष्टी झाली, अतिशय तुफान पाऊस आला आणि तिकडे शेतकऱ्यांची सगळी शेतं खराब झाली आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. ओके. पण मग शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान झालं तेव्हा काय झालं, शेतकऱ्यांनी कलेक्टरकडे, ब्रिटिश कलेक्टरकडे काय केली, याचना केली की यावर्षी शेतकऱ्यांचं पीक झालं नाहीये तर तुम्ही आम्हाला काय करा, कर्जमाफी करा. ओके. शेतसारा माफ करा. जर पीकच नाही आलं तर शेतकरी कुठून देणार शेतसारा. पण त्या कलेक्टरने काय केलं, ऐकलं नाही. आणि मग 1942 साली काय झालं, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला. ओके. हे आता झालं शेतकऱ्यांबद्दल. आपण काय काय पाहिलं शेतकऱ्यांबद्दल, बंगालमधलं पाहिलं. ठीक आहे. बंगाल नंतर आपण पाहिलं की केरळमध्ये किसान सभा केली, होय ना. नंतर आपण पाहिलं की 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभा झाली आणि मग काय झालं, खानदेशामध्ये 1938 साली साने गुरुजी अतिवृष्टी झाल्यामुळे साने गुरुजींनी काय केलं, ब्रिटिशांची याचना मोर्चा काढला टीचर. मग त्यांनी 1942 मध्ये शेतकऱ्यांचं मोठं 43 मध्ये विशेष मोर्चा काढला. ओके. समजलं. आता ही काय होती, शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांची काय होतं, लढा होता. आता ह्या लढ्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर कामगारही सहभागी होते. आता हे कामगार कोण, हे कामगार जे गिरणीमध्ये काम करायचे. आपला भारत देश हा कापड गिरणीसाठी अतिशय प्रसिद्ध होता पूर्ण जगामध्ये. ओके. आपल्या भारत देशामध्ये खूपशा कापड गिरणी होत्या आणि आपल्या कपड्याला बाहेर खूप मागणी होती. आलं लक्षात. त्यामुळे आपल्याकडे अशी एक मोठी जनसंख्या होती जी कापड गिरण्यांमध्ये काम करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा ब्रिटिशर्सनी काय केलं, रेल्वे चालू केली. मग रेल्वे चालू केल्यानंतर रेल्वेशी निगडीत अशा रेल्वे कंपन्या चालू झाल्या. म्हणजे तिकडे काय करणं, रेल्वे बनवण्यासाठी तिकडे कंपनीत काम करणं, किंवा आपण म्हणू शकतो की ज्या रेल्वेवर पटऱ्या असतात, होय ना, त्याच्याशी काम करणं, त्याच्याशी निगडीत असे काय झाले, आपल्या इकडे कंपन्या चालू झाल्या. तर मग 1927 साली काय, 19व्या शतकामध्ये काय झालं, आपल्याकडे भारत कापड गिरण्या पण खूप चांगल्या तेजीमध्ये चालल्या आणि रेल्वे कंपन्या पण चांगल्या चालू झाल्या होत्या. मग ह्याच्यामध्ये जी काम करणारी लोक होती, जी खालच्या पातळीवर होती, ओके, ती कोण होती सगळी, ती सगळी होती आपली भारतीय. आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यावर होते ते सगळे कोण होते, मग आता ह्यांनी काय केलं, ब्रिटिशांनी काय केलं, ओके, मग काय केलं ह्यांनी, ब्रिटिशांनी काय केलं, या काळामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत होते. ओके. कामगारांचे खूपशे प्रश्न होते. त्यांना कमी पगारावर कामावर ठेवलं जायचं, त्यांची कामाची वेळ ही जास्त असायची, त्यांना कामाच्या ठिकाणी अशा काही सुखसोयी नसायच्या, ज्या अगदी म्हणतात ना आपल्या मुख्य गरजा असतात, ह्या पण नव्हत्या. ओके. मॅम, कमी पैशात जास्त काम करून घ्यायचे. नारायण लोखंडे, आपण यांचं नाव ऐकलेलं ना आपण जेव्हा लास्ट टाइम धडा घेतलेला, आपण पाहिलेलं त्याच्यामध्ये पण यांचं नाव ऐकलं. ओके. तर मग काय आपण बघू शकतो, मग या काळामध्ये त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी काय झालं, शशीपत बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी एक काय केली, संघटना स्थापन केली. ओके. पण मग झालं काय की लोखंडे यांचं काय होतं, कामगारांविषयीचं कार्य खूप चांगलं होतं. त्यांनी कामगारांसाठी खूप काही काम
करून ठेवलं होतं. ओके. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणायचे, त्यांचं वर्णन करताना कसं म्हणायचे, भारतीय कामगार चळवळीचे जनक. तुम्हाला हा प्रश्न येईल, कोणाला म्हणतात भारतीय कामगार चळवळीचे जनक? तर कोण आहेत ते? नारायण मेघाजी. लोखंडे. त्यांना ठीक आहे. चालेल. नारायण लोखंडे. नारायण लोखंडे. ठीक आहे. आता बघा, यांनी एक खूप महत्वाचं काम केलेलं आहे. हे खूप महत्वाचं यांनी काम केलेलं आहे. तुम्हाला बघा एका छोट्याशा बॉक्स मध्ये दिसतंय. आपण थोडस ह्यांच्याबद्दल जास्त बघूया. ठीक आहे. आता हे लोखंडे जे होते, नारायण लोखंडेजी जे होते, ते कुठले होते? मूळचे पुण्याच्या सासवडकडचे होते. ओके. सासवड जवळ एक कानेसर गाव होतं, त्या गावातले ते होते. आणि मग त्यांनी काय केलं, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, ओके, ही गिरणी कामगारांची संघटना त्यांनी काय केली, स्थापन केली होती. ठीक आहे. 1890 स्थापन केली होती. ठीक आहे. हा, या कामगार संघटनेचं एक आणखी उद्दिष्ट असं होतं की जेव्हा, तसं मी सांगितलं की आपले भारतीय जे कामगार होते त्यांचे काय होते, कामाचे तास जास्त होते आणि त्यांना काय होतं, सुट्टी पण मिळत नसायची. ओके. आणि मग ह्यांनी एक त्यांचा बेसिक मुद्दा म्हणजे ऑब्विसली शरीराला आरामाची गरज असते, होय ना. मग हे लक्षात ठेवून त्यांनी काय केलं, प्रयत्न केले आणि ब्रिटिश सरकारकडून, बघा त्याच्यापासूनच ही रविवारची सुट्टी सगळ्यांना मिळते आहे, समजलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे काय झालं, 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. ओके. त्यांना काय मिळू लागली, रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. आता तुम्हाला काय वाटतं, रविवारची सुट्टी का मिळत असेल ह्यांना? आणखी एखादा रविवार का नाही धरला असेल यांनी? हो टीचर. टीचर शनिवार आहे, आज सुट्टी राहतील. टीचर रविवार शनिवार आहे, सुट्टी असते. टीचर मी सांगू, शनिवार आहे, शनिवार. थांबा, तुम्ही सगळेजण गोंधळ घालताय. हा टीचर मी सांगू, हा सांग दर्शन. टीचर रविवार हा हप्त्याचा शेवटला दिवस असतो म्हणून. शनिवार हा टीचर काय मी सांगू होता? का? हा बोल. टीचर शनिवारी सुद्धा सुट्टी असते अर्धी. हा, टीचर मी सांगू, हॅलो टीचर, जागृती सांग. बाकी सगळ्यांनी शांत राहा. बाकी सगळ्यांनी शांत राहा. जागृती टीचर मला क्वेश्चन विचारायचा आहे याच्यावरनच हा एक. बोल. टीचर, फक्त रविवारीच का सुट्टी दिली जाते, म्हणजे बाकीचे जे वार आहेत त्यांच्यापैकी रविवारी का सुट्टी दिली जाते? हा, ते मी तुम्हाला विचारते. नाही नाही नाही, ऐका, त्याच्या मागचं एक कारण मी सांगते. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी असा काही स्पेसिफिक दिवस ठरवला नव्हता. ओके. हा, असं त्यांनी सांगितलं नाही की आम्हाला रविवारी द्या. ठीक आहे. त्यांना काय म्हणणं होतं की आपल्या मिल कामगारांना आहे की पूर्ण आठवड्यात 7 दिवसामध्ये एक आरामाचा दिवस मिळाला पाहिजे. हे फक्त त्यांचा एक मुद्दा होता, समजलं. पण मग ब्रिटिश कशी होते बघा, किती हुशार होते आणि किती चतुर होते. ओके. त्यांनी जेव्हा ही संघटना केली आणि त्यांनी चळवळी जेव्हा चालू केल्या, तेव्हा ब्रिटिशांना लक्षात आलं, नाही, आपण एक सुट्टी त्यांना दिली पाहिजे, नाहीतर ही एक मिल कामगार काय करणार, भडकून उठणार. ओके. आणि त्यांची चळवळ वाढू शकते. आलं लक्षात? मग त्यांनी काय ठरवलं की सुट्टी द्यायचं ठरवलं. पण मग सुट्टी कधी द्यायची? आता बघा, या मिल कामगारांमध्ये मोठ्या पदावर कोण होते? ब्रिटिशर्स पण होते. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशर्स कोणत्या रिलिजनचे होते, कोणत्या धर्माचे होते? ख्रिश्चन. ऑब्विसली. ख्रिश्चन धर्मातील लोक, ख्रिश्चन धर्मातील लोक कुठे जातात? पाया पडायला. तुम्ही कधी पाहिलंय ते कधी जातात चर्च मध्ये? कधी जातात ते? कधी नो मॅम, नाही. कधी जातात? येस. ठीक आहे. ते काय जातात त्यांच्या चर्च मध्ये. हा, प्रत्येक रविवारी ते चर्च मध्ये जातात. आलं लक्षात? आणि मग ब्रिटिश खूप हुशार, त्यांना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपले मोठे मोठे ऑफिसर्स पण आहेत. जर एक सुट्टी द्यायचीच आहे तर मग ती आपण रविवारची देऊया, जेणेकरून काय होणार, हे मोठे मोठे जे ऑफिसर्स आहेत त्यांना पण चर्चमध्ये जायला वेळ मिळेल, होय ना.
आणि लगे हात काय होणार, सगळ्यांना सुट्टी पण दिल्यासारखं होणार. म्हणजे त्यामुळे त्यांनी काय केलं, एक ट्रेडिशन म्हणून रविवारी सुट्टी द्यायला सुरुवात केली. आलं याच्या मागचं लॉजिक लक्षात तुम्हाला? समजलं रविवारची केली सुट्टी? म्हणजे ते बघा आता आपण रविवारची जी सुट्टी घेतो, आता आपण रविवारची जी सुट्टी घेतो ती कोणाला फॉलो करतो आहोत? ब्रिटिशांना ना? चालेल, चला चला आता आपण पुढचं बघूया. ओके, तर हा एक आपण एक माहिती आहे त्याच्यामधली की त्यांच्यामुळेच काय झालं आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं. ठीक आहे. आता ही जी होती संघटना ही महात्मा फुले यांनी पण स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष पण होते. जे महात्मा फुले आपले होते, ज्योतिबा फुले, त्यांनी पण काय केलं होतं, सत्यशोधक समाज चालू केला होता शेतकऱ्यांसाठी. त्या संघटनेचे किंवा त्या सत्यशोधक समाजाची जी संघटना होती ना, त्याची एक मुंबईमध्ये पण काय होती, शाखा होती आणि हे त्या शाखेचे अध्यक्ष पण होते. म्हणजे जे काही कामगारांसाठी काम करायचं होतं त्यांनी काय झालं, प्रत्येक पातळीवर त्यांनी ते काम केलेलं आहे. ठीक आहे, समजलं? नारायण मेघाजी लोखंडे. ओके, चला आता आपण पुढे जाऊया थोडस. आता या दरम्यान काय झालं, आसाममध्ये चहाच्या मळ्यामध्ये काय झालं, कामगारांच्या दारुण अवस्थेवर. आता चहाचे मळे म्हणजे काय, आसाममध्ये चहा पिकवला जातो आणि तिकडे काय होत होतं, आपल्या भारतीयांना, त्यांना म्हणतात आसाम चहाच्या बागा वगैरे आपण जे म्हणतो, तिकडे आपल्या भारतीयांना जबरदस्ती कामाला ठेवलं जायचं. ओके, त्यांना जेव्हा कामाला ठेवलं जायचं तेव्हा त्यांना त्यांच्या गावावरून आणलं जायचं. आलं लक्षात? आणि जेव्हा ते त्यांच्या गावावरून आणायचे आणि इकडे तिकडे मळ्यांवर काम करायला लावायचे, त्यांना परत गावी जायला द्यायचे नाहीत. त्यांना कित्येक दिवस तिकडेच बंदी करून ठेवायचे. त्यांना पूर्ण खायला पण द्यायचे नाहीत. समजलं? त्यांना थोडंफारच खाऊ द्यायचे, जेणेकरून ती व्यक्ती हा बोल. मॅम, जे ते कामगारांना काम करायला लावायचे, मग त्यांना त्यांचं कामाबद्दल वेतन नाही द्यायचे का मॅम? म्हणजे द्यायचे तेच मी सांगते, थांब. बघा आता त्यांची दारुण परिस्थिती म्हणजे काय, एवढी बिकट परिस्थिती काय होती. सगळ्यात आधी म्हणजे हे जे चहाचे मळे असतात तिकडे फक्त भारतीयांना कामावर ठेवायला जायचं. ओके, त्यांच्या कामाच्या वेळा अतिशय मोठ्या असायच्या आणि त्यांच्यावर जाच कसे काय होते, नियम होते. म्हणजे त्या कामाच्या ठिकाणी ते जर एखाद्या रिलिजनशी, एखाद्या धर्माशी निगडीत असेल आणि त्या धर्माशी निगडीत जर त्याने काय घातलं, त्याने जर काही असं टिक्का लावणं किंवा शेंडी ठेवलं किंवा टोपी घालणं, आपल्या प्रत्येक धर्माची वेगळं वेगळं असतं ना पेहराव, तर ते त्यांना तिकडे अलाउड नव्हतं. समजलं? त्यांचे कामाचे तास जास्त असायचे. ठीक आहे, आणि या लोकांना त्यांच्या खेडेगावातून उचलून आणायचे. त्या गावातून उचलून आणलं की ब्रिटिश, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या, मग तुम्ही विचारा. आणि ब्रिटिश त्यांना इकडेच ठेवायची आणि जिकडे ते त्यांना ठेवायचे तिकडे पण त्यांना काही सुखसुविधा नसायच्या. खाण्याचे त्यांचे हाल व्हायचे. त्यांना भरपूर खाणं कधीच मिळायचं नाही. त्यांना अर्धपोटीच खाणं मिळायचं. अर्धपोटी खाणं का मिळायचं? जेणेकरून भूकमारीने ते मरू पण नाही आणि खूप खाऊन ते असे दणकट पण होऊ नये. मग त्यांना कसं, फक्त जिवंत राहण्यापुरता आणि काम करण्यापुरता ताकद मिळत होती. आणि मग ह्या लोकांना काय करायचे, कधी कधी जेव्हा त्यांना वाटायचे की काही कामगार असे काय आहेत, विद्रोही आहेत वगैरे, त्यांच्या पायांना पण साखळ्या किंवा रश्श्या बांधून त्यांना काम करायला लावायचे. म्हणजे तुम्ही फक्त जेमतेम थोडंसं चालू शकता. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती. लिटरली आपल्याला एखाद्या तुरुंगामध्ये वागवलं जातं ना, तसं त्यांना वागवलं जायचं. समजलं? आणि ते त्यांचं गाव सोडून आलेले असायचे. त्यांना परत गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसायचं. ते कसं जाणार? आलं लक्षात? त्यामुळे अशी दारुण परिस्थिती त्यांची होती. समजलं? चहाच्या मळ्यांवर. आणि असं जिकडे जिकडे त्यांचे चहाचे मळे होते किंवा त्यांच्या बागा होत्या किंवा त्यांनी जे झाडं वगैरे लावली होती, तिकडे सगळ्या ठिकाणी आपल्या लोकांना ते काय करायचे, कामाला घेऊन जायचे. असेच ते नॉर्थ अमेरिकेमध्ये पण घेऊन गेलेले होते, असे बाहेरच्या देशामध्ये पण ते घेऊन गेलेले आणि तिकडे आपल्याला काय केलं. टीचर ते कशात आणायचे मग त्या लोकांना तिकून? कसे आणायचे? टीचर ते फक्त माणसांना न्यायचे का स्त्रियांना पण? नाही, ते बाहेर. एकाने विचारा, खूप जणांनी विचारलं तर मी कन्फ्युज होते. हा, एकाने. टीचर ते फक्त माणसांना घेऊन जायचे का स्त्रियांना पण घेऊन जायचे?
नाही नाही, ते पुरुषांना जास्त घेऊन जायचे. ओके, जे पुरुष काय असायचे, तरुण असायचे, जे पुरुष तरुण असायचे, थोडेसे धडधाकट जास्त कामगार असायचे, केलं. त्यांना ते घेऊन जायचे. ओके, काय घेऊन जायचे मॅम? मॅम टीचर मग ते कशामध्ये आणि ते घेऊन जायचे कशाने घेऊन त्यांना? जायचे? बोटीने तिकडून घेऊन जायचे. कामगार लोकांना बोटीने घेऊन जायचे. त्यांना अर्धपोटी जेवायला द्यायचे. मग ते लांब देशामध्ये पण घेऊन जायचे. कारण काय होतं, त्यांचं नॉर्थ अमेरिका वगैरे या साईडला पण त्यांच्या काय होत्या, बागा होत्या, त्यांचे मळे होते, त्यांच्या जंगलांमध्ये चहाचे बागा म्हणजे हा वृक्षतोड व्हायची. ओके, जेवणार का बरं कमी द्या? मॅम चहाच्या चहाचे बागा मळे, म्हणजे ना चहापत्तीच्या चहापत्तीचे बागा. बाग. ठीक आहे, समजलं? हो मॅम, टीचर ती ते असते बळजबरी टीचर घेऊन तिथे जायचे का? लावली. हा, मॅडम मॅम जेवण कमी द्यायचे? मॅम चहापत्तीचे बाग. ते बळजबरी घेऊन जायचे का सांगून? मॅम GIB काय मॅम? GIB म्हणजे काय? ग्रेट इंडियन पेनिन्सुला तिकडे दिलंय बघ ना बाळा. मॅम 1899 मध्ये. मॅम आणि 1942च्या क्रांतीपूर्व शेतकरी मोठ्या संख्येने का सामील झाले? 1900 हा बोल परत. 42 हा 1942च्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील का झाले? हा, आता आपण बघितलं ना शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती, कशी होती परिस्थिती. आणि 1857 नंतर, हो 1857 नंतर आपण पाहिलं की आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. ठीक आहे, आणि मग काय झालं होतं की 1938 मध्ये काय झालं होतं, जेव्हा आपल्या इकडे अतिवृष्टी पडली, खूपशे लोक काय झाली, कर्जबाजारी झाली. आणि ही परिस्थिती आपल्या देशामध्ये शेती करणं हा पूर्णतः कशावर अवलंबून असतो, हा व्यवसाय म्हणा किंवा ही हे काम म्हटलं तर आपण पूर्ण निसर्गावर अवलंबून असतं. आणि ही परिस्थिती सारखी आपल्यावर येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवलं, पीक उगवून नाही आलं तर नाही उगवणार. तेव्हा शेतकऱ्यांनी पूर्ण सहमताने ठरवलं की जर आपण ह्या लढ्याला पाठिंबा दिला नाही तर ही परिस्थिती ह्या वर्षी ना पुढच्या वर्षी सगळ्यांवर येत असायची. होय ना. त्यामुळे 1942चा जो लढा झाला, कारण हा लढा कशा विरोधात होता, शेतकऱ्यांना शेतसारा माफ करण्याविरोधात. होय ना. जर जास्त संख्येमध्ये जर तुम्ही उठाव केला तर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. होय ना. आणि शेतसारा माफ करून घेणं हे सगळ्यांचीच मागणी होती. आलं लक्षात. त्यामुळे खूप संख्येमध्ये लोक काय झाली यावेळेस सहभागी झाली. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. हो मॅम, समजलं. ओके मॅम. येस मॅम. आता शेतकरी, मला त्याने प्रश्न विचारला म्हणून आपण शेतकऱ्यांकडे गेलेलो मागे. आता आपण परत बघूया. चला, आसाममध्ये काय झालं, तिकडे काम करणाऱ्या लोकांची अतिशय वाईट परिस्थिती होती. ओके, बोला. हो मॅम. टीचर ते लोकांना बळजबरी घेऊन जायचे का सांगून घेऊन जायचे? नाही, दोन प्रकारे होतं बघा. त्या लोकांवर कर्ज असायचं बघा. तुम्ही ना एक एक गोष्ट एकमेकांना जोडून विचार करा. हा, एक लिंक तयार करा, एक चैन तयार करा. आपण शेतकऱ्यांचा जो धडा पाहिला होता किंवा आदिवासींचा जो धडा पाहिला होता, ते काय करायचे, हळूहळू त्यांच्याकडून शेतसारा घेऊन त्यांना काय करायचे, गरीब करायचे. त्यांचं अंतिम ध्येय काय असायचं की ही लोक गरीब होऊ दे, ह्यांच्या जमिनी आम्हाला मिळू दे. म्हणजे जमिनी मिळणं, हा आधी ऐका, जमिनी मिळणं हा एक त्यांचा फायदा झाला. आणि दुसरं त्यांचं उद्दिष्ट काय होतं, ही लोक जर ही लोक काय झाली, अनएम्प्लॉईड झाली, बेरोजगार झाली, तर आपल्याला काय होणार, हीच लोक कमी पगारात नोकर म्हणून मिळतील. मग इकडे दोन सिच्युएशन असायचे. एक म्हणजे ज्यांच्यावर कर्ज आहे जास्त त्यांना घेऊन जायचे, तिथे बिचारे गपचूप जायचे का तर कर्ज फेडायचंय. आणि लक्षात यायचं की आयुष्यभर काम करतात पण कर्जच फेडत नाही. दुसरी एक सिच्युएशन अशी पण होते जी आपल्या भारतामध्ये होते आणि साऊथ आफ्रिका कंट्रीमध्ये पण होती. कारण साऊथ आफ्रिकामध्ये पण त्यांनी आपली स्वतःची काय केली होती, पकड ठेवली होती. भारतामध्ये ते राहिले होते, साऊथ आफ्रिकेमध्ये राहिले नव्हते. ते एवढाच फरक आहे. नाही तर जसं आपल्याला वागवत होते तसं साऊथ आफ्रिकेला वागवत होते. मग ते काय करायचे, आपल्याकडून नोकर विकत घेऊन जायचे. म्हणजे एखाद्या फॅमिलीवर कर्ज असेल तर त्या कुटुंबाला ते पैसे द्यायचे आणि त्यांच्या कुटुंबामधला जो धडधाकट तरुण माणूस असेल त्याला ते नोकर म्हणून घेऊन जायचे आणि तिकडून परदेशात घेऊन जायचे बोटीने आणि तिकडे त्याला काम करायचे. समजलं. लटरली आपण ह्याला बोलतो नोकर विकत घेणं. समजलं. हे साऊथ आफ्रिका कंट्री मधून पण करायचे, ते आपल्या भारतामधून पण करायचे. ते समजलं. हो मॅम, समजलं. हा,
आणि पैसे काही द्यायचे. लोक काय करायचे, त्यांना पैसे मिळायचे. हा, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. मग आता काय झालं, आता आपण काय बघणार होतो, ग्रेट इंडिया पेनिन्सुला. ओके. मग आता ग्रेट इंडिया पेनिन्सुला मध्ये काय झालं, 1899 मध्ये. ओके. ग्रेट इंडिया पेनिन्सुला काय आहे, ही एक रेल्वे कंपनी आहे. आलं लक्षात? तर ह्या ग्रेट इंडिया पेनिन्सुला, GIP चा फुल फॉर्म आहे ना तो? हा, जीआयपीचा फुल फॉर्म आहे. ती एक काय आहे, रेल्वे कंपनी आहे. ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर मग या ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे कंपनीमध्ये काय झालं, तर रेल्वेचे जे कामगार होते त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला. तर मागण्या त्याच होत्या, पगार कधी वाढवला नव्हता त्यांना, कामाचे तास जास्त असायचे. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांची मागण्या पूर्ण करण्यासाठी काय केला, त्यांनी संप पुकारला. ओके. नंतर काय झालं, वंगभंग आंदोलनाच्या काळात, वंगभंग म्हणजे काय, रेसिझम. ओके. तुमचा जो रंग असतो, म्हणजे तुमच्या रंगावरून, तुम्हाला माहिती या काळामध्ये आपल्या इकडे वंगभंग पण हे खूप होतं. म्हणजे आपल्या माणसाच्या म्हणतात ना, आपल्या रंगावरून भेदभाव केला जायचा. ठीक आहे. आणि ब्रिटिश लोकांना कधीही आपण मान्य नसायचो, आपण त्यांच्या बरोबर बसणं त्यांना मान्य नसायचं. ते नेहमी आपल्याला गोरे, स्वतःला गोरे आणि आपल्याला काळे म्हणायचे. ओके. त्याला म्हणतात रेसिझम इंग्लिशमध्ये, वंगभंग. तिचे गोऱ्या लोकांना पगार पण जास्त असायची. पगार पण जास्त असायची. ते स्वतःला म्हणायचे व्हाईट पीपल. ओके. तर असं म्हणायचे आपल्याला, आणि ते आपल्याला म्हणायचे ब्लॅक. ओके. तर मग असं होतं की त्यांना ते जास्त मान द्यायचे, आणि आपण त्यांच्याशी बरोबरी करणं हे त्यांना कधीच पटत नव्हतं. तुम्हाला माहिती असेल एक इन्सिडेंट, जेव्हा गांधीजी रेल्वेने जात होते, प्रवास करत होते, तेव्हा गांधीजींना पण त्यांनी काय केलं, प्रवास करण्यास बंदी केली. का, तर ते काळे आहेत. काळे ह्याचा अर्थ, जे ब्रिटिश नाही, जे गोरे नाही आहेत ते सगळीजण काळी. म्हणजे तुम्ही सावळे पण असू द्या, थोडेफार गोरे पण असू द्या, पण तुम्ही ब्रिटिशांसारखे गोरे नाही आहेत ना, म्हणजे तुम्ही काळे आहात. आणि ब्रिटिश काय करायचे, असं रेसिझम करायचे, वंगभंग करायचे. ठीक आहे. हॅलो टीचर. हम्म. टीचर ते टीचर, ब्रिटिशले काळा गोरे कसे गोरे असायचे मग? काय काय मला समजलं नाही. ते ब्रिटिश इतके गोरे कस काय असायचे? नाही, आपण कोणत्या, हा आता बघा, तुम्ही एक जिओग्राफी पण आणला, आपण कोणत्या भागामध्ये राहतो पृथ्वीच्या? इक्वेटर. भारत. हा, इक्वेटर मध्ये राहतो ना. भारतमध्ये. हा, आपला देश कुठे आहे, इक्वेटर मध्ये आहे, जिकडे काय आहे, सूर्याची किरण कशी आहेत, सरळ पडतात. आपल्या इकडे तापमान नेहमी जास्त. येस मॅम, हा. सगळे पडतात. आणि हा, त्यामुळे आपल्या भागामध्ये, आशिया खंडामध्ये जे आहे, जे इक्वेटोरियल भागामध्ये राहतात, त्यांचे सगळ्यांचे वर्ण असेच आहेत. कारण आपल्या इकडे सूर्याची किरण जास्त आहेत, होय ना. आपल्याकडे टेम्परेचर, तापमान नेहमी जास्तच असतं. त्याचा परिणाम आपल्या काय झालेला आहे, कांतीवर झालेला आहे. ही लोक कुठल्या साईडला राहतात, युरोपियन कंट्री, होय ना. तिकडे काय आहे, तिकडे थंड वातावरण आहे. आलं लक्षात? त्यामुळे ती लोकं तशी असतात. मॅम, इंग्रज आहे ना, काळ्या गोऱ्यांवर हा, काळे गोरे हा भेद करायचे. चला, मग लोकांनी काय भेदभाव केलं, करायचे नाही. त्याच्यासाठी पण काय केलं, वेळोवेळी आंदोलन केली. ओके. नंतर आपल्याकडे स्वदेशी आणि विदेशी हा पण गोष्ट चाललेली होती, स्वदेशीचा प्रसार चालला होता. त्याच्या वेळी पण काय झालं, कामगारांनी वेळोवेळी संप केला, स्वदेशीला पाठिंबा द्यायचा आहे याच्यासाठी वेळोवेळी त्यांनी काय केला, संप केला. ठीक आहे. चला, आता काय झालं, पहिलं महायुद्ध झालं. ओके. आता पहिलं महायुद्ध झालं, ते काय झालं, त्याच्यानंतर आपल्या इकडे काय झाली, भारतामध्ये औद्योगिकरण झालं. औद्योगिकरणामुळे कामगार वर्गांची मागणी वाढली. ओके. पहिल्या महायुद्धानंतर काय झालं, आपल्याकडे खूपशा गोष्टी, ओके, खूप सारे काय झाले, आपल्या इकडे इंडस्ट्रीज वगैरे स्थापन झाल्या. ओके. उद्योगधंदे चालू झाले, त्यामुळे कामगार पण वाढले, सगळेजण सगळीकडे काम करायला लागले. आणि मग तेव्हा काय झालं की गरज भासू लागली, सगळीकडेच कामगारांचे हाल होत होते. पूर्ण देशामध्ये जिकडे जिकडे कामगार होते सगळ्यांचे हाल होत होते. आणि आता आपल्याला जर एकत्र येऊन आपल्याला जर काय पाहिजे असेल, न्याय पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी एक एकजूट संघटना पाहिजे, होय ना. जसं आपण कसं इंडियन नॅशनल काँग्रेस काढली, एकजूट संघटना पूर्ण भारताची, तसंच मग लोकांना गरज वाटू लागली की आपल्या छोट्या छोट्या संघटना नको आहेत, आपल्याला काय पाहिजे, पूर्ण राष्ट्रव्यापी, पूर्ण भारताची एक कामगार संघटना असली पाहिजे, जिकडे त्या संघटनेचे काय असले पाहिजे, सगळी जण सभासद पाहिजे.
तुमच्या हे तर तुम्ही मान्य करताना आपल्याला एखादी चळवळ करायची असेल मोठ्या प्रमाणात केली तर ती काय होते, थोडीफार सक्सेसफुल यशस्वी होण्याचे चान्सेस असतात, यशस्वी होते मॅम. यशस्वी होण्याचे चान्सेस असतात. हा, आणि छोट्या यशस्वी छोट्या जर होण्याचे संघटना जास्त असतील तर त्यांना सहज कोणीही काय करू शकतो, दाबू शकतो, है ना. Yes, ma'am. त्यामुळे त्यामुळे काय झालं, त्यामुळे आपल्या कामगारांना काय झालं, आवश्यकता पडली की आपण काय करायची, राष्ट्रव्यापी कामगारांची संघटना उभी करायची. आणि मग त्यामुळे काय झालं, 1920 मध्ये आपण काय केली, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ओके, म्हणजे बघा ऑल इंडिया, त्याला म्हणतात आयटॅक, म्हणजे AIT, ओके, UC आयटॅक, ओके, ऑल इंडिया ma'am. ट्रेड युनियन काँग्रेसची आपण स्थापना केली, ओके. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम जे केलं होतं ते नाम जोशी यांनी केलं, ओके. आणि लाला लजपतराय हे काय होते, हे जे आपण अधिवेशन भरवलं या कामगार संघटनेचं, ते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते जे लाला लजपतराय होते. आणि ह्यामध्ये खूपशा लोकांनी सक्रिय सहभाग दिला, कारण ही पूर्ण राष्ट्रव्यापी संघटना होती, ओके. सगळ्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग दिला. नंतर ह्या संघटनेद्वारे काय झालं, संप वगैरे पुकारण्यात आले. ते पूर्ण राष्ट्र पातळीवर आपल्या जिकडे जिकडे देशामध्ये कामगारांवर जे हाल होत होते त्या सगळ्यासाठी हे काय करत होते, ही संघटना संप पुकारत होती, ओके. नंतर अनेक संप, रेल्वे कामगार, ताग कामगार, ओके, नंतर मिल कामगार, ह्या सगळ्यांसाठी उभारले जात होते. आता काय झालं, ही चळवळ दडपून टाकायची. ब्रिटिशांनी काय ठरवलं, ही चळवळ आपण काय करायची, दडपायची, बंद पडायची, ओके. ब्रिटिशांनी काय केले, नवीन नवीन कायदे काढायला सुरुवात केली. ब्रिटिश काय करायचे, नवीन कायदे काढायचे, है ना. आणि मग काय झालं, कामगारांचे लढे हे काय झालं, ब्रिटिश हैराण झालेले. ब्रिटिशांनी कायदे काढले, आपल्या खूपशा चळवळी त्यांनी काय केल्या, बंद पाडल्या. पण या चळवळींमुळे काय झालं, एक आपल्याला पूरक वातावरण निर्माण झालं, ओके. कामगारांच्या या लढ्यामुळे यशस्वी नाहीच झालं, ओके, पूर्ण ते यशस्वी कधीच नाही झालं. पण त्याच्यामुळे काय होत होतं, प्रेरणा मिळत होती लोकांना. आपली लोकांनी कधी हार मानली नाही, नेहमी पॉझिटिव्ह विचार होते. त्या अपयशातून मधून पण ते शिकत होते. जसं आपण पाहिलं की 1857चा विद्रोह जो अपयशी ठरला, पण लोकांनी त्याच्यापासून खूप काही शिकलं ना, त्यांचं आत्मबळ बळावलं Yes, ma'am. की आपण लढा देऊ शकतो. तसंच या कामगार संघटनेचे खूपशे काय झाले, त्यांची जे चळवळी होत्या त्या ब्रिटिशांनी दडपून टाकल्या, कारण ब्रिटिशांच्या हातातच सत्ता होती. पण त्याच्यामुळे आपल्याला काय झालं, एक पूरक वातावरण मिळालं. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण काय केलं, पुढच्या काही संघटनांमध्ये पण सहभाग मिळवला, ठीक आहे. तर हे होतं कामगार संघटना. चला, आता आपण काय काय पाहिलं होतं, शेतकऱ्यांबद्दल पाहिलं, नंतर आपण मिल कामगारांबद्दल पाहिलं, ओके. आता आपण एक शेवटचा छोटासा टॉपिक घेऊया, नंतर आपण संपूया. मग पुढच्या वेळेस आपण स्त्रियांबद्दल वगैरे पण बघूया, खूप इंटरेस्टिंग आहे ते, ओके. तर आता आपण समाजवादी चळवळ बघू. म्हणजे आता समाजामध्ये जनसामान्य लोक, जनसामान्य म्हणजे कोण, जे शेतकरी नव्हते, जे आदिवासी नव्हते, एकदम सामान्य लोक, सामान्य लोक, थोडीफार शिकलेली घरेलू लोक जी होती ना, त्यांना पण तो प्रॉब्लेम होता का ब्रिटिशांच्या वागण्याचा, ओके. बोला. जनसामान्य लोकांना जर मिडल क्लास म्हटलं तर चालेल का, म्हणजे त्या नाही, आपण इकॉनॉमिकली त्यांना ठरवतच नाही आहोत ना, आपण आर्थिकदृष्ट्या त्यांचं गटीकरण नाही करत आहोत. जनसामान्य म्हणजे कोण, सामान्य जनता, जी ह्या कशाचाच भाग नव्हती, जी ना शेतकरी होती, जी ना आदिवासी होते, जे कोणी अगदी मोठे पुढारी पण नव्हते, म्हणजे क्रांतिकारी चळवळीतले कोणी नव्हते, ही सामान्य लोक होती, जी कशातच नसायची. त्यांच्यावर पण ब्रिटिशांचा अत्याचार होत होता. त्यांच्या आर्थिक सामाजिक सत्तेचा काय होतं, त्यांच्या म्हणतात ना, त्यांना काय करत होते, त्यांच्या कल्चरमध्ये, ओके, किंवा त्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये ब्रिटिश काय करत होते, अडथळे आणत होते, किंवा ब्रिटिश काय करत होते, इंटरफेअर करत होते, ओके. त्यांचे स्वतःचे काही जे संस्कार होते किंवा स्वतःचे काही त्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये ब्रिटिश बदल घडवून आणत होते, आणि हे ते सामान्य लोकांना पटत नव्हतं, है ना. तर अशी राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण काय झाले, कार्यकर्त्यांना काय झालं, म्हणजे जनसामान्याचे हितरक्षण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं की काही गोष्टी स्वतःच्या हातात घेण्याचं ठरवलं, ओके.
पण मग त्याच्यासाठी काय झालं, काही तरुण पुढे आले आणि त्यांनी राष्ट्रीय सभेमध्ये काय केलं, हे ब्रिटिश सरकारचे हे जे म्हणतात ना कार्य वगैरे असतं ते उलटून टाकण्याचं ठरवलं. आता राष्ट्रीय सभेमध्ये काय झालं, समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना काय केलं, एक संस्था किंवा एक पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. आता हा समाजवादी पक्ष जो होता, ओके, त्याला नाव दिलं काँग्रेस समाजवादी पक्ष. आता या काँग्रेस समाजवादी पक्षामध्ये खूपशी लोक होती, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, ओके, असे खूपशे लोक ह्याचे काय होते, नेते होते. आणि या पक्षांनी काय केलं, 1942 मध्ये सगळ्यात आपण बोलतो ना शेवटचं आंदोलन बनू शकतो, सगळ्यात उग्र आंदोलन जे आपण तुमच्या शेवटच्या धड्यात सेकंड धड्यामध्ये शिकणार आहोत, छोडो भारत हे आंदोलन पण ह्यांनी काढलं होतं. म्हणजे छोडो भारत आंदोलन एवढं उग्र होतं की ब्रिटिश सरकारला सोडावंच लागलं. ओके, नंतर ह्यांनी काय केलं, हे आंदोलन केलं आणि मग या आंदोलनाद्वारे ते काय करत होते, सक्रिय चळवळी करत होत्या. ओके, आपल्यामध्ये समानता मिळवून आणण्यासाठी त्या सक्रिय चळवळी करत होत्या. नंतर काय झालं, ह्या सक्रिय चळवळीनंतर 1925 साली पण काय झालं, भारतामध्ये साम्यवादी पक्ष स्थापन झाला. आता बघा मुलांना थोडंसं तुम्हाला कुठेतरी कठीण जाईल, तुम्हाला वर्ष आणि त्या संघटना किंवा त्या आपण बोलतो ना पक्ष, हे तुम्हाला पाठ करणं तुमच्याच हातात आहे. म्हणजे मी कितीही एक्सप्लेन केलं तरी तुम्ही पाठ केल्याशिवाय तुम्हाला काही गत्यंतर नाही. तर तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण अंडरलाईन करत जा. ठीक आहे. तर ह्या संघटनेमध्ये, ह्या पक्षामध्ये काय झालं, कामगार आणि शेतकरी, ओके, हे सगळे एकत्र येऊन जे तरुण होते यांनी काय केलं, काम करण्यास सुरुवात केली. पण ब्रिटिशांनी काय केलं, ह्यांना पण ह्या संघटना पण चिरडण्याचं ठरवलं. ओके, ह्या संघटना सगळ्या बंद पाडायच्या, तर सगळीकडे छोट्या मोठ्या संघटना ओपन होत होत्या. आणि मग ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा हा या संघटनेचा काय होता, हेतू होता. पण मग होत काय होतं की ब्रिटिश काय करत होते, वेगळे वेगळे कायदे आपल्यावर आणत होते आणि वेगळ्या वेगळ्या शिक्षा आपल्या लोकांना देत होते. हे खटले चालत होते, मिरत येते खटले चालले होते, म्हणून त्याला मिरत खटला म्हणतात. ठीक आहे. आणि मग काय झालं, मिरत खटल्यानंतर आता जी ही चळवळ झाली होती ही मिरठ मध्ये झाली होती. तुम्हाला मिरठ बोलू शकता किंवा मिरत बोलू शकता. आणि जेव्हा मिरत मध्ये झाली होती तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं, ह्या संघटनेमध्ये जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांना काय केली, शिक्षा ठोठावली. ओके, आणि मग ह्याला मिरत ठिकाणी झालं म्हणून ह्याला म्हणतात मिरत कटक खटला. ओके, आता या मिरतच्या खटल्यानंतर पण काय झालं, कामगार चळवळीवर साम्यवाद्यांचा प्रभाव कायम राहिला. म्हणजे किती खटले झाले, कितीही आपली लोक तुरुंगात गेली तरी साम्यवाद, ओके, ह्या प्रभाव आपल्या लोकांवर कायम राहिला आणि त्यांनी ये ना त्या कारणाने त्यांच्या चळवळी चालूच ठेवला. तर ह्याच्यामध्ये आपण पुढच्या भागात बघणार आहोत स्त्रियांची चळवळ. स्त्रियांचा पण अतिशय मोलाचा वाटा होता. आलं लक्षात, असं समजू नका स्त्रिया आपल्या मागे होत्या. स्त्रियांनी पण काय केलं, या चळवळीमध्ये सहभाग दर्शवला. ओके, दलित लोक, दलित जे होते, ओके, त्यांचे नेते होते ज्योतिराव फुले, ज्योतिराव फुले, नारायण गुरु, अशा दलित लोकांनी पण चळवळीमध्ये भाग घेतला होता. तर आपण ते पण आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. ओके, आणि मग त्यांचे जे अधिकार होते ते त्यांना देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं हे पण आपण पुढच्या भागात बघूया. ठीक आहे. तर मला 2 मिनिटात आन्सर्स द्या. ओके ओके मॅम, नाही थांबा. हा, आता आयटक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सांगा पटकन. लाला लजपतराय. व्हेरी गुड, बरोबर आहे. चालेल. हा, आता 1925 साली भारतामध्ये कोणत्या पक्षाची स्थापना झाली? 1925 साली भारतात कोणत्या पक्षाची स्थापना झाली? भारत हा, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणायचे? नारायण. पुढच्या शुक्रवारी भेटूया. ठीक आहे, पुढच्या शुक्रवारी आपण काय करणार, हा जो उरलेला पाठ आहे हा उरलेला पाठ आपण पुढच्या शुक्रवारी घेणार आहोत. आलं लक्षात? रविवारी जेव्हा ते एन्जॉय करा तेव्हा तुम्ही सुट्टी का मिळाली आहे रविवारी ह्याचा विचार करा.
समजलं हो काय? मॅम. नवी सुट्टी का मिळाली रविवारी आहे ना? चालेल, ठीक आहे, चला. ओके, बाय फ्रॉम माय साइड. तुम्हाला जायचं नाहीये कुठे? मी जाणार आहे. गुड नाईट. ओके, बाय, गुड नाईट. डोंट लीव द बाय क्लास. टीचर बाय. बाय टीचर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू टीचर बाय. गुड नाईट.